एक ब्रिटिश भारतात आला आणि भारतातल्या माणसाला म्हणला, काय रे तुमच्या भारतातली लोक आहेत काय, काळे दिसतात तर काय, गोरे दिसतात तर काय, सावळे दिसतात. आमच्या इंग्लंडमध्ये येऊन बघा म्हणला, सगळे लोक गोरे एकाच रंगाचे आहेत. आता तो आपल्या अंगापूरचाच होता. तो म्हणला बरोबर आहे, घोडे वेगवेगळ्या रंगाचे असतात, गाढव एकाच रंगाचे असतात. इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता. हे माणसा, तू तुझ्या निज स्वरूपाला विसरलेला आहेस आणि म्हणून जन्म मृत्यूचे फेरे भोगतो आहेस. इतने गोते काहे खाता, गोड शब्द तुकोबरांचे. गोते शब्दाचा अर्थ आपण पाहूयात. यमुनेच्या तीरावर स्नान करण्याकरता आमचे काही तिकडचे ऋषी मंडळी जातात, संन्यासी लोक जातात. एका संन्यासीने पाण्यात उडी मारताना तो असं म्हणाला, आज ऐसा गोता लगा या की पूछो ही मत. म्हणजे तो असं म्हणतो, आज पाण्यात अशी बुडी मारली का विचारूच नका. बुडी मारणं म्हणजे गोता, बुडी म्हणजे गोता आणि बुड्या म्हणजे गोते, अनेक वचन आहे. गोते, आपण या संसार सागरात इतक्या बुड्या खाल्ल्यात का आपल्यालाच माहिती नाही आहे. इतने गोते काहे खाता. 84 लक्ष योनी आपण फिरून आलोय आणि असा सागर भरलेला आहे. महाराज, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वय प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. आणि या भयानक अशा या सागरात आपण रोज बुड्या खातोय, आपल्याला माहितीच नाहीये. का माहिती नाही? कारण जब तू अपना भूल न होता, आपण भगवद अंश आहोत, आपण भगवंताकडून आलेलो आहोत, याचं ज्ञान आपल्याकडे नाही आणि म्हणून विनाकारण आपण जन्म मृत्यूचे फेरे भोगतो आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. अशा अनेक जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपण पडलोय. कारण माणसा, तू तुझ्या स्वरूपालाच विसरलेला आहे. कोण आहेस तू? कोहम कथमिदम जातम कोवै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ति विचार यस्व यमिदृशः. मी कोणाईसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि म्हणून हे मानवा, तू कोण आहे जरा स्वतःचा विचार कर. कीर्तनात फार श्रद्धाळू लोक असतात म्हणून सगळं सांगणं गरजेचं आहे. कधी कधी आम्हाला फार चिकित्सक लोक भेटतात आणि काही काही ज्यांचा अविश्वास असतो संत वाङ्मयावर, अशी पण लोक भेटतात. मग ज्यांना परमार्थात अविश्वास आहे त्यांना काही सांगायची पण आवश्यकता काही गरज नाही. जे श्रद्धावान आहेत त्यांना सांगितलेलं बरं संत वाङ्मय. माझ्या शेजारी एक जण पंक्तीला बसला नाही, काही नाही, पंक्तीला बसला तर ते वाढणाऱ्याने पात्र वाढायच्या अगोदर द्रोण वाढलं. त्याने ते असं द्रोण बघितलं आणि मला म्हणला, महाराज द्रोणाचार्याच्या आईचं नाव काय? द्रोण पाहिलं काय विचारलं, द्रोणाचार्याच्या आईचं नाव काय? आता मी एवढा थकून भागून आलेलो, एवढ्या लांबचा प्रवास करून आलेलो, कशा आलात, कुठून प्रवास झाला, काहीच नाही. बसला शेजारी, द्रोणाचार्याच्या आईचं नाव काय? तेवढ्यात पात्र घेऊन एक जण आला. मी म्हणलं, द्रोणाचार्याच्या आईचं नाव पात्रावळी. त्याच्यात डोकं लावण्यात काही अर्थ आहे का महाराज? संजय महाराज आपल्याला रोज भेटतात अशी कितीतरी लोक. त्या बिरबलला बादशाहाने एकदा विचारलं, म्हणले बिरबल आज सुट्टी पाहिजे. म्हणले हो. आज काय? तो म्हणे आज एकादशी आहे. काय असतं एकादशीला? बिरबल म्हणला, एकादशीला आम्ही उपवास करतो. म्हणजे काही खात नाही. नाही म्हणले, फराळ खातो फक्त, काही खात नाही बाकी. सोडता कधी? म्हणे द्वादशीला सकाळी एकादशी सोडतो. तू त्या दिवशी पण आला होता माझ्याकडे, म्हणे मला सुट्टी पाहिजे. त्या दिवशी काय होतं? म्हणले गणपती बाप्पांची चतुर्थी. म्हणले त्या दिवशी काय असतं? म्हणले उपवास. तो कधी सोडता? म्हणले चंद्रोदय झाला की सोडतो. ते बादशाह म्हणे, कसला धर्म रे तुमचा असा? एक उपवास काय तर चंद्र उगवल्यावर उपवास सोडायचा, आणि एक उपवास काय तर म्हणे द्वादशीला सोडायचा. ही काय परंपरा आहे तुमची? आणि बघा, परंपरेला संस्कृतीला आडवे लोक आले का त्यांना आडवं करायला आपण सावध राहा. विठाला एक ब्रिटिश भारतात आला आणि भारतातल्या माणसाला म्हणला, काय रे तुमच्या भारतातली लोक आहेत काय, काळे दिसतात तर काय, गोरे दिसतात तर काय, सावळे दिसतात. आमच्या इंग्लंडमध्ये येऊन बघा म्हणला, सगळे लोक गोरे एकाच रंगाचे आहेत. आता तो आपल्या अंगापूरचाच होता. तो म्हणला बरोबर आहे, घोडे वेगवेगळ्या रंगाचे असतात, गाढव एकाच रंगाचे असतात. सोडलं नाही पाहिजे महाराज त्यांना. अटल बिहारी एकदा पाकिस्तानला गेले. पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने भाषण ऐकलं अटलजींचं. पागल झाली ती बाई आणि म्हणाली, अटलजी आपका भाषण सुनकर मैं आपसे बड़ी मोहित हो गई हो और इसलिए मैं आपसे शादी करना चाहती हूँ.
लेकिन उसके बदले में मैं आपसे काश्मीर लूंगी. कळतंय ना, अभंग हिंदीतलाच आहे. अटल जी, मैं आपसे शादी करना चाहती हूँ, लेकिन उसके बदले में मैं आपसे काश्मीर लूंगी. आता ते अटल जीच होते. अटल जी म्हणाले, तो अरे वाह, बहुत बड़ी अच्छी बात है, हम भी आपसे शादी कर लेंगे, लेकिन दहेज में मैं पूरा पाकिस्तान लूंगा. उठाला. तरुणांना विशेष सांगणे, काळ फार बदलतोय, धर्मावर आक्रमण चालू आहेत, संस्कृतीवर हल्ले चालू आहेत, आपण सावध राहिलं पाहिजे. मग तो बादशाह म्हणे, काय धर्म रे तुमचा? एक उपवास काय चंद्रोदय झाल्यावर सोडता, एक उपवास काय द्वादशीला सोडता, असा कुठं उपवास? बरं मला सांग म्हणे बिरबल, जर तुमची चतुर्थी आणि एकादशी एकाच दिवशी आली तर मग काय खाणार? बिरबल म्हणला, महाराज असं होतच नाही कधी, एकादशी चतुर्थी एकत्र येऊ शकत नाही, मध्ये किती तिथीचं अंतर आहे, असं कधीच होत नाही. हा, एखादी तिथी मागं पुढं होऊ शकते, पण चतुर्थी ते एकादशी अशा दोन तिथे एकत्र कधीच येऊ शकत नाही. तो म्हणे, मलाही कळतं येत नाही, पण जर आलीच तर काय खाणार? अहो म्हणले, नाही येणार. नाही म्हणले, आली तर काय खाणार? म्हणले, येणारच नाही. आली तर काय खाणार? बिरबल म्हणला, जर तसं झालंच तर मग आम्ही लोण्याचे भजे तळू आणि रात्रीचे उन्हात बसून खाऊ. बादशाह म्हणला, बावलोटेस का रे, असं कधी होतं का? लोण्याचे कुठे भजे करतात का आणि रात्री कुठे ऊन असतं का? म्हणे, महाराज ते सांगतो मी तुम्हाला, चतुर्थी आणि एकादशी एकत्र येत नाही. त्यामुळे अशा लोकांपुढे आपला वेळ वाया घालवण्यात काही मजा नाही. श्रद्धावान वारकरी लोकांमध्ये श्रद्धावान लोक येतात. माऊलींचे तुकोबाऱ्यांचे अभंग इतके सामर्थ्य देतात, एवढं बळ देतात महाराज त्यांना, आणि म्हणून हे त्यांच्यासाठी सगळं चाललंय. माणसा, तू कोण आहे जरा स्वतःचा आत्मशोध घे. कारण बाकीच्या लोकांना हे त्यांच्यावर विनाकारण त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखं होईल. आम्हाला आमचं लाईफ आहे, आम्ही स्टँडर्ड लाईफ जगतो, संतांनी सांगितले तसं करा आणि संत सांगतात तसं वागा, हे आम्ही का मान्य करावं असं पण म्हणणार एक समाज आहे. पण मग त्यांच्यासाठी हे चाललंच नाही. ज्यांची माऊली तुकोबरायवर पूर्ण विश्वास आहे त्यांच्यासाठी हे सगळं चाललंय. माणसा, कोण आहेस तू? तुझा शोध घे. जब तू अपना भूलन होता, आणि म्हणून इतने गोते काहे खाता, माणसा तू सावध हो, फार क्षमता आहे तुझ्यात, नर करणी करेसो, नर का नारायण बन जाय. हे माणसा, तू तुझी क्षमता ओळख. आणि खरंच आहे महाराज, नाव असं करा काम झालं पाहिजे, आणि काम असं करायचं का नाव झालं पाहिजे. विनाकारण असं काही करून ठेवू नका का असलेलं नाव सगळं जाईल. जेणे वाडे अपकीर्ती सर्वार्थी ते त्याजावे, तुकाराम महाराज म्हणाले. बाबा असं कर्म कर, असं काहीतरी कर का तुझ्या घरात राम आला पाहिजे. आज अंगापूरमध्ये मोरगावचा गणपती बाप्पा येतो, असं ज्यांनी केलं ना महाराज तसं कर. याला म्हणतात ऐसा कर घर आवे राम. माणसा, ओळख तू स्वतःला, विनाकारण इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता. आणि मग कुणी म्हणेल, महाराज आम्ही जे काही करत राहतो या जगामध्ये ते कुठं देवाला कळतं? तेव्हा महाराज म्हणतात, अंतर्जामी जानत साचा, मन में एक ऊपर वाचा. तू जे जे काही करतोय असं तुला वाटतं ना की जगात कोणाला कळत नाही, पण तुला माहिती नाही तुझ्या आतमध्ये बसलेला परमात्मा सगळं जाणतो. अंतर्जामी जानत साचा, मन में एक ऊपर वाचा. म्हणून तू विनाकारण तू तुझ्या मनात एक ठेवलंय आणि वाणीत एक ठेवलंय, असं करू नकोस. मनातलं आणि वाणीतलं एक होऊ दे. ज्यांच्या मनात आणि वाणीत एक झालंय, समाज त्यांची पूजा करतोय. पूजा माऊलींची चालू आहे, पूजा तुकोबऱ्यांची चालू आहे, पूजा जोग महाराजांची चालू आहे, पूजा गोंदवलेकर महाराजांची चालू आहे, पूजा निळोबाऱ्यांची चालू आहे. या संत महापुरुषांची समाज पूजा करतोय. त्यांची वाणी आणि त्यांचं मन एक आहे. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी काही काही लोक अंदाजच देत नाहीत महाराज. काही काही लोक बोलताना इतके चांगले दिसतात आणि आतमध्ये काय असतं त्याच्या चाललंच काही कळत नाही. नंतर कळतं काय चाललं होतं. लोक म्हणतात इतका चांगला माणूस होता ना, असं कसं काय घडलं? कारण नाही, त्याने ते सगळं लपून ठेवलं होतं. म्हणून पाप करताना लोक पाप करायच्या जागा बहुधा लपूनच आहेत, म्हणून माणूस ते करतो. पण लपून पाप करतो त्याला वाटतं मला कोण पाहतं, पण त्याला हे माहिती नाही अंतर्जामी जानत साचा. आणि पुन्हा तुकाराम महाराजांचं कोर्ट आम्हाला असं सांगतं, बाबा करू नकोस, पाप करू नकोस. तुला ते कर्म करताना तुला आत्ता बरं वाटेल, पण तुला परिणाम माहिती नाही. घटिका दिवस मास वर्ष लागे तीन, आ बांधले पतन
बांधले पतन गाठोडीस 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 ओ परद्रव्य परनारीचा अभिलाष आ आ येथून या रास सर्व भाग्या. बाबा तुझे पाप कर्म करतो आहेस, तुला वाटतं जगात कोणाला कळणार नाही. अंतर्जामी जानत साचा मन में एक उपरवाचा. म्हणून दुष्कर्म करायला गेलास तर तुझ्या घरात असलेला राम जाईल, तुझ्या अंतकरणात असलेला परमात्मा दूर जाईल. म्हणून तू दुष्कर्म करू नकोस. तू असंच काहीतरी कर का तुझ्या घरात राम आला पाहिजे. मग मला कुणी पाहत नाही असं गैरसमज ठेवू नको, कारण या जगात ईश्वरीय तत्व नाही अशी तुला रिकामी जागा सापडणार नाही. तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देश हरिया